नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आज पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये. आणि आजपर्यंत तुम्ही बघितलं असाल की आपल्या चॅनलवरती आपण सिडकोच्या नेहमी चांगल्या कार्याबद्दल आपण व्हिडिओज बनवले आहेत. बट आजचा व्हिडिओ हा फार वेगळा आहे, कारण की मी आज सिडकोकडून ज्या काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत आणि काही चुकीच्या गोष्टींमुळे जो आपल्या सामान्य नागरिकांना त्याचा भूगदंड आणि त्याचा त्रास भोगावा लागत आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि ते या संदर्भात आहे की काल जो सिडकोचा ई ऑक्शन प्रक्रिया पार पडत होती आणि त्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या काही तांत्रिक बिघाडामुळे जवळपास 40 ते 45 मिनिटं पूर्वीच जी 6 वाजता जी बंद होणार होती साईट, ती जवळपास 5:15 20 मिनिटाच्या आसपासच ती साईट पूर्णपणे बंद झाली आणि ती साईट पुन्हा जवळपास 7:30ला चालू झाली, जेव्हा की ऑप्शन संपलं होतं. आणि ह्या सर्व गोष्टीमुळे ज्यांनी ऍप्लिकेशन केलं होतं, ज्यांनी 2 महिन्यापासून वाट पाहिली होती की आपल्याला शॉपची प्रक्रियेमध्ये पार्टिसिपेट करून आपला जो शॉप घ्यायचा आहे, यासाठी प्रत्येकाने जी स्वप्न बघितली होती ती कुठेतरी सिडकोने ती स्वप्न तोडून टाकली आहे, जस्ट बिकॉज त्यांच्या काही तांत्रिक बिघाडाचं नाव देऊन. आणि बट हा खरंच तांत्रिक बिघाड आहे की सिडकोचा यामागे काही मास्टर माइंड आहे? तर आपण या सर्वच गोष्टी बघून समजून घेऊया की सिडको हे मुद्दाम करत आहे की हे चुकून होत आहे, आणि यावरती आपल्याकडे उपाय काय आहे, आपण काय करू शकतो या गोष्टीच्या अगेन्स्ट जाण्यासाठी आणि आपला स्टँड घेण्यासाठी, आणि त्याचबरोबर आपण काय करू शकतो या गोष्टींपासून वाचण्यासाठी. त्याचबरोबर आपण सिडकोलाही काही प्रश्न विचारणार आहोत. तर आपण सुरू करूया आजचा व्हिडिओ आणि बघूया याविषयीची सविस्तर माहिती. तर मित्रांनो, 14 मार्चला ही जी शॉपची बिडिंग आणि टेंडर भरण्याची प्रोसेस आहे ती सिडकोने सुरू केली होती, आणि त्याची जी एंड डेट आहे ती आपल्याला त्याने दिली होती 14 एप्रिल. आणि 14 एप्रिल येईपर्यंत सिडकोने ती पुन्हा 1 महिन्यासाठी वाढवून ती मे पर्यंत नेली. आणि जसं ते 14 मेच्या आसपासची डेट आली तोपर्यंत सिडकोने पुन्हा एकदा ती डेट वाढवून इलेक्शनचं रिझन देऊन 21 मे पर्यंत ती डेट एक्सटेंड केली. म्हणजे जवळपास 2 महिन्यापेक्षा अधिक हे त्यांनी जी लोकांनी जी END अमाऊंट भरली होती पहिली ती त्यांनी यूज केली. आणि एवढं करूनही सिडकोने जेव्हा EMDची फीस पूर्ण घेऊन झाली आणि जेव्हा ई ऑक्शनची प्रक्रियेची वेळ आली, ई ऑक्शनच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा 5:15 5:20च्या आसपासची वेळ आली, सिडकोची साईट ही पूर्णपणे डाऊन होते. आणि ही साईट ही सिडकोची ई ऑक्शनसाठी फक्त स्पेसिफिकली साईट आहे, असं नाही की त्या साईटवरती अजून एक्सटर्नल लोड सुद्धा असतो. ही सिडकोने फक्त ऑक्शन आणि बिडिंगसाठी बनवलेली साईट आहे. आणि ही वेगळी साईट बनवण्यामागे त्यांचं काही कारण असेल, त्यांनी त्या साईटला त्या हिशोबाने तयार केलं असेल की ती साईट लोड घेऊ शकते. त्यांना त्याची आयडिया असावी की ह्याच्यावरती किती लोक येऊन बिडिंग किंवा टेंडर भरू शकतात. सो ह्याची पूर्वतयारी त्यांना नक्कीच होती. तरी ही साईट दिलेल्या वेळेच्या बरोबर 40 ते 45 मिनिटं आधी बंद कशी पडू शकते? ज्या वेळेला सर्वांना शेवटची बिड करायची असते त्यावेळेला ती साईट पूर्णपणे शटडाऊन होऊन जाते आणि ती साईट पुन्हा ओपनच होत नाही जोपर्यंत बिडिंग पिरियड संपत नाही. तर यावरतीच मला सिडकोला काही प्रश्न विचारायचे आहेत. ते म्हणजे असे की सिडकोला पूर्वतयारी असतानाही, त्यांना माहिती असतानाही की तुमची साईट जर लोड घेऊ शकत नाहीये, जर तुम्हाला इन केस तुम्हाला माहिती तुमच्या साईटची लोडची कॅपॅसिटी ही 500 1000 2000 एवढीच आहे, जी काही असेल ती, मग तुम्ही तुमचं जर ऍप्लिकेशन्स कमी आले होते तर तुम्ही एक्सटेंड का केली? तुम्हाला अजून ऍप्लिकेशन्स का हवे होते? जर तुमची साईट लोड घेऊ शकतच नाहीये तर तुम्ही जेवढे ऍप्लिकेशन आले होते ऍटलिस्ट त्यांची प्रोसेस नीट करून दिली असती, आणि त्याने तुमच्यावरचा विश्वास हा जो ग्राहकांच्या मनामध्ये, सामान्य नागरिकांच्या मनामध्ये आहे, तो वाढला असता. तर माझा हाच पहिला प्रश्न असेल सिडकोला की जर त्यांची साईट लोड घेऊ शकत नाही तर मग त्यांनी ही एक्सटेंड करून करून अजून ऍप्लिकेशन्स येऊ का दिले? आणि दुसरं, ही त्यांची साईट ही स्पेशली ई ऑक्शन आणि बिडिंगसाठी बनवलेली आहे, तर ही साईट एवढा लोड का घेऊ शकत नाही? असे किती लोकांनी ऍप्लिकेशन केलं असेल? 1000 10,000 20,000 जास्तीत जास्त, किंवा पकडा 30-40,000 ऍप्लिकेशन्स आले असतील. आणि ह्याच्यापेक्षा जास्त लोड तर जर तुम्ही तुमच्या डेली यूजमध्ये जर तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप किंवा यूट्यूब सारखे ऍप्लिकेशन बघाल आणि पेमेंट रिलेटेड बघाल तर तुम्ही बँकिंगच्या साईट बघू शकतात किंवा स्टॉक ब्रोकरच्या ज्या साईट्स आहेत त्या बघू शकतात. या सर्व साईट्सवरती स्मूथली चालू असतात आणि ह्याच्यापेक्षा कित्येक पटीने त्याच्यावरती लोड असतो. म्हणजे टेक्नॉलॉजी अवेलेबल नाही आहे का? असा विषय नाही आहे. सिडकोला त्याबद्दल माहिती नाही आहे का? तर असाही विषय नाही आहे. आणि मग सिडकोला प्रॉब्लेम कुठे येतोय नक्की? तर फंड्स नाही आहे का?
तर आपण याविषयी या व्हिडिओच्या पुढच्या पार्टमध्ये बघूया की आपण जे लॉटरीमध्ये पैसे भरतोय त्याच्याने सिडकोला खरंच फंड जनरेट होत नाहीये का? तर माझ्या मते विषय तोही नाहीये. तर मग ह्याच 2 प्रश्नांना अनुसरून माझा तिसरा प्रश्न हा सिडकोकडे असेल की तुम्हाला हा इश्यू सॉल्व्ह का नाही करायचा आहे? सोल्युशन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे, याची पूर्ण नॉलेज तुमच्या आयटी टीमलाही असेल, तरी सुद्धा तुम्ही हा इश्यू मुद्दाम सॉल्व्ह करत नाही आहात का? हा प्रश्न माझ्याबरोबरच फॉर्म भरलेला अर्जदारांच्या आणि इतर जनतेच्या सर्वांच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच उभा राहिला असेल आणि त्याचं आन्सर हे तुम्हाला द्यावं लागेल. नाहीतर तुमच्या येणाऱ्या सिडकोच्या ऍप्लिकेशन्समध्ये तुम्हाला त्याच्यावरती ग्राहकांकडून आणि सामान्य नागरिकांकडून त्याच्यावरती निराशा व्यक्त केलेली हे फार क्लिअरली दिसून येईल. आणि चौथा प्रश्न मला असा विचारायचा आहे सिडकोला की जेव्हा तुम्ही स्वतःच्या डिसिजनने, ठीक आहे तुम्ही सुरुवातीला टर्म्स अँड कंडिशनमध्ये ते टाकून देतात की त्याच्यावरती चेंजेस करायचा अधिकार तुमच्याकडे असेल, बट जेव्हा तुम्ही ग्राहकांना सांगतात की आम्ही हा 1 महिन्यानंतर सिडकोची लॉटरी अनाऊन्स करणार आहोत किंवा सिडकोची जी शॉपची स्कीम आहे त्या स्कीमचा रिझल्ट अनाऊन्स करणार आहोत आणि ती प्रक्रिया पुढे एंड करणार आहोत, आणि तुमच्या ह्या आश्वासनाच्या बेसवरती कोणीतरी एक सामान्य नागरिक त्याच्याकडे असलेल्या सेव्हिंग मधून किंवा कोणी गोल्ड लोन, कोणी पर्सनल लोन किंवा कोणी दुसऱ्या पद्धतीने पैशाची अरेंजमेंट करून फार मोठी अमाऊंट असते ती, जी ह्या ऑप्शनचं जर आपण घेतलं तर आपण जवळपास मिनिमम 4 लाखाच्या आसपासची अमाऊंट होती EMD अमाऊंट. ती अमाऊंट तुमच्या विश्वासावरती एक सामान्य नागरिक तुमच्या खात्यामध्ये भरलं जात आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतःच्या मर्जीने डायरेक्ट 1 महिन्याने एक्सटेंड करतात. 1 महिना झाला की अजून 1 महिन्याने एक्सटेंड करतात आणि त्याच्यानंतर परत अजून 1 आठवड्याने एक्सटेंड करतात. तर मला फक्त हेच विचारायचं आहे की जेव्हा तुम्ही एक्सटेंड करतात तेव्हा तुम्ही या सामान्य नागरिकांना इंटरेस्ट का कॅल्क्युलेट करून देत नाही? जेव्हा पैसे घ्यायची वेळ असते तुम्हाला, फॉर एक्झाम्पल जेव्हा कोणाला तरी घर लागतं आणि सिडकोकडून जेव्हा पेमेंटचा सायकल डिक्लेअर होते त्या पेमेंट सायकल बरोबर तुम्ही ड्यू डेट ही देतात. आणि हे ड्यू डेट म्हणजे काय असतं? जर ज्या ग्राहकाला हे घर लागलं आहे किंवा तो शॉप लागला आहे त्यांनी त्या ड्यू डेट पर्यंत जर पैसे नाही भरले तर मग तुम्हाला त्याच्यावरती पर डे चार्जेस द्यावे लागतात. म्हणजे तुम्ही 1 दिवसही सोडत नाही जेव्हा ग्राहकांकडून पैसे घ्यायची वेळ असते. मग जेव्हा तुम्हाला द्यायची वेळ येते तेव्हा तुम्ही हा सेम न्याय आणि सेम रूल तुमच्याबद्दल का यूज करत नाही की तुम्हालाही एक डेडलाईन असायला पाहिजे होती, काही ड्यू डेट असायला पाहिजे होती की ह्याच्या पुढे आम्ही एक्सटेंड नाही करणार, आणि जर एक्सटेंड केलं तर मग ज्यांनी हे ऍप्लिकेशन केलं आहे त्यांना आम्ही काही चार्जेस हे रिटर्नमध्ये देऊ, जेणेकरून तुमच्यावर विश्वास ठेवून ज्यांनी पैसे 1 महिन्या आधीच भरले आहेत किंवा 2 महिन्या आधीपासून भरले आहेत त्यांना तुमच्या डिसिजनचा त्रास होऊ नये. आणि यानंतर माझा 5वा प्रश्न जो सिडकोसाठी असणार आहे तो म्हणजे जो तुम्ही डिक्लेअर केला आहे क्लोज बिड अमाऊंट भरण्यासाठी आणि ई ऑप्शन अमाऊंट भरण्यासाठी. तर मला यावरती एकच विचारायचं आहे तुम्हाला की जर तुमची ई ऑप्शनसाठी तुमची साईट ही कॅपेबल नाही आहे, त्या साईटची जर सरळ भाषेमध्ये आपण बोलावं तर त्या साईट लायक नाही आहे तो लोड घेण्यासाठी, तर मग तुम्ही ई ऑप्शन प्रक्रिया करतात तरी कशाला? तुम्ही क्लोज बिड सबमिट करायला द्या ऑप्शन. क्लोज बिड वरती ज्याचे बिड सगळ्यात हायेस्ट आहे त्याला विनर घोषित करा, जेणेकरून तुम्ही असंही क्लोज बिड ज्याने समजा 50 लाख भरले आणि ई ऑप्शन मध्ये 45 ते 46च्या अमाऊंट मध्ये लोक खेळतायत बिडिंग मध्ये, हा त्यांच्याबरोबर निव्वळ फक्त टाइमपास केला जातोय. कारण की क्लोज बिड मध्ये ज्याने अमाऊंट जास्त भरली आहे तो असाही जिंकणार आहे. मग तुम्हाला असंही क्लोज बिड वाल्याला अमाऊंट वरती जास्त असेल त्याला जिंकवायचं आहे. आणि ई ऑप्शन मध्ये तुमची साईट ही अशा प्रकारे जर मध्येच घात करणार असेल, धोका देणार असेल ग्राहकांना, तर मग तुम्ही ई ऑप्शन प्रक्रिया करतायत कशाला? तर सिडकोने या 2 गोष्टीचा नक्कीच विचार केला पाहिजे. पहिलं तर आमचे जे क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर द्यावे, आणि दुसरं जर तुम्हाला जर ई ऑप्शन प्रक्रिया घेण्या एवढं तुमची साईट कॅपेबल नाही आहे तर तुम्ही ही ई ऑप्शन प्रक्रिया घेऊच नाही. तर मित्रांनो हे तर झाले सिडकोला विचारलेले प्रश्न. मित्रांनो आता येऊया आपल्या जो आपला फंड आपण सिडकोला देतोय जो EMD अमाऊंटद्वारे, याचा उपयोग सिडकोला कुठे होतोय आणि सिडकोकडे नक्की किती फंड जमा होत असावा याचा आपण जर निव्वळ अंदाज बांधण्यासाठी मी जस्ट तुम्हाला कन्सिडर करतो की फक्त आणि फक्त 1000 ऍप्लिकेशन्स आले. समजा 1000 ऍप्लिकेशन आलेत आणि या शॉपच्या EMD अमाऊंट जर आपण बघितला तर मिनिमम अमाऊंट ही 3,90,000 आणि मॅक्झिमम अमाऊंट ही 10-11 लाखाच्या आसपास असेल. तुम्ही मिनिमम अमाऊंटच्या जवळची एक अप्रॉक्स अमाऊंट पकडतो 4 लाख, आणि 4 लाख अमाऊंट जर आपण 1000 फक्त ऍप्लिकेशन बघितली तर 4 लाख इंटू 1000 जर मी केले तर अमाऊंट ही 40 करोड होते.
ही फक्त मी 1000 साठी बोलतोय. जर ॲप्लिकेशन्स 10,000 असतील तर मग ह्याची अमाऊंट तुम्ही डायरेक्टली इंटू 10 करू शकता. सो तुम्हाला आयडिया येईल की सिडकोकडे किती फंड हा त्यावेळेला कलेक्ट होतोय आणि तो फंड ते लोक 1 महिने 2 महिने पुन्हा अर्धा महिना करून वाढवून तो फंड ते लोक स्वतःच्या इंटरेस्ट पर्पजसाठी यूज करू शकतात आणि त्यावरती कोणताही व्याज द्यायचा नाहीये. आणि ह्याच्यामध्ये नुकसान कोणाचं होतंय तर ज्यांनी तो फंड सबमिट केलाय, ज्याला तो 4 लाखावरती ते 2 महिन्यामध्ये काही व्याज, जर तो स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो तर त्याचा गेन प्रॉफिट हा त्याचा लॉस झालाय तिकडे. 2 महिन्यापासून त्याने पैसे तिकडे इन्व्हेस्ट केलेत आणि त्याला 0 रिटर्न मिळालंय. मात्र सिडकोकडे बघाल तर एक भली मोठी अशी अमाऊंट जमा झाली होती आणि ती अमाऊंट सिडकोने मात्र नक्कीच राईट प्लॅटफॉर्मवरती यूज करून करोडो रुपयांचा फायनान्शियल गेन नक्कीच करून घेतला असणार आहे. तर सिडकोकडे फंड्स नसतात या साईट मॅनेज करायला, असं जर उत्तर जर कोणी देत असेल तर ते जराही ऍक्सेप्टेबल नसेल आपल्या बाजूने. आणि ही झाली अमाऊंट ईएमडीची, जी अमाऊंट आपल्याला सिडको एका डेट नंतर जर तुम्हाला फ्लॅट किंवा शॉप लागला नसेल तर ते रिटर्न करते आणि त्याच्यावरती जो त्यांना प्रॉफिट गेन झालाय ते त्यांच्याकडे ठेवून देतील. आणि ह्याच्याच बरोबर आपल्याला अजून भरावी लागते ती रजिस्ट्रेशन किंवा प्रोसेसिंग फी असते ती. सो जी प्रोसेसिंग फी जर आपण ह्या स्कीम पुरती जर काउंट केली, जर शॉपची जी बामणडोंगरीची स्कीम आली होती त्याच्यामध्ये जवळपास 1180 ची प्रोसेसिंग फी होती. तर तुम्ही 1180 इंटू 1000, जसं मी तुम्हाला सांगितलं फक्त 1000 ऍप्लिकेशन पकडतोय. जर 1000 ऍप्लिकेशनला मी 1180 नी जर मी इंटू केलं, गुणाकार केला तर जवळपास 11,80,000 एवढी अमाऊंट ही फक्त प्रोसेसिंग फी साठी लागते. म्हणजे रजिस्ट्रेशन फी जी सिडको परत देणार नाहीये. आणि जसं मी परत सांगेन की हे फक्त 1000 ऍप्लिकेशन साठी काउंट करतोय. आणि असं तर होणार नाही की फक्त 1000 ऍप्लिकेशन झाले असतील तर तुम्ही जर 5,000 10,000 अमाऊंट जर ही कॅल्क्युलेट केली, जर 11 लाखाला आपण जर 10,000 पकडतोय म्हणजे इंटू 10 केलं तर ही अमाऊंट ही करोड रुपयाच्या वरती निघून जाते, जी की सिडकोला रिटर्न करायची नाहीये. ती आपण वन टाइम प्रोसेसिंग फी म्हणून दिली आहे. म्हणजे ती पूर्णपणे त्यांनी या जर प्रक्रियांमध्ये यूज केलं तर ग्राहकांबरोबर असा प्रकारचा खेळ होणार नाही आणि त्यांना निराशा भोगावी लागणार नाही. तर मित्रांनो, यावरून आपल्याला कळतं की सिडकोकडे फंड रेझिंग किती होत असेल. ज्या आपण लॉटरी काढतात किंवा ज्या या शॉपच्या बिडिंग किंवा ई ऑप्शन प्रोसेसद्वारे स्कीम काढतात तर त्यांच्याकडे किती प्रमाणावरती फंड रेझिंग हे होत आहे याची कल्पना आपल्याला नक्कीच येऊ शकते. आणि मग यावरती आपल्यासारख्या सामान्य नागरिकांनी नक्की काय करावं, तर पहिलं तर जे शॉपच्या ई ऑप्शन प्रोसेसमध्ये झालं आहे त्याबद्दल मी तुम्हाला हेच सजेस्ट करेन की तुम्ही सर्वांनीच, ज्यांनी पण अप्लाय केलं असेल आणि ज्यांना इच्छा असेल की ही एक्सटेंड करावी पुन्हा, त्यांनी सिडकोच्या ऑफिशियल ईमेल आयडीज वरती मेल करा. सिडकोच्या ऑफिशियल कॉन्टॅक्ट नंबर जे दिले आहेत त्यांच्यावरती कॉन्टॅक्ट करा. तिकडे जाऊन तुमची कंप्लेंट रजिस्टर करा आणि त्यांना सांगा की ही एक्सटेंड व्हावी अशी आमची सर्वांचीच इच्छा आहे. तुम्ही जितक्या जास्त कंप्लेंट कराल, जितके जास्त तुमचे कॉल्स किंवा ईमेल जातील, तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती, ट्विटर हँडल्सवरती त्यांना कमेंट करून तुम्हाला जो त्रास झाला आहे त्याबद्दल तुमचं मत व्यक्त करू शकतात. तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जेणेकरून बामणडोंगरी सिडकोच्या ई ऑप्शनमध्ये ज्यांनी भाग घेतला होता त्या अर्जदारांबरोबर जे झालंय ते बाकीच्यांबरोबर नको होऊन देत आणि बाकीच्यांना त्याचं नॉलेज येऊ देत. इव्हन सिडकोलाही कळू देत की तुम्ही जो खेळ खेळत आहेत तो सामान्य नागरिकांना समजत नाही अशातलाही भाग नाही. आणि हे असं केल्याने जेव्हा आपण जास्त प्रमाणावरती सिडकोकडे पोहोचू की ही ई ऑप्शन प्रक्रिया पुन्हा व्हावी, तेव्हा सिडकोलाही ते कन्सिडर करून ही ई ऑप्शन हे एक्सटेंड करावं लागेल. आणि हे झालं या ई ऑप्शन पुरतं. या पुढे काय, या पुढे जेव्हा लॉटरीज येतील, अशा काही ई ऑप्शन किंवा बिडिंगच्या प्रोसेस येतील, तेव्हा काय करायचं आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं, सिडकोच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जर बघितलं तर त्यांच्या बहुतांश लॉटरी, बहुतांश स्कीम या एंड डेट जवळ आल्यानंतर हे एक्सटेंड होतात. काही रिझनने की ऍप्लिकेशन्स नाही आले आहेत किंवा जसं लास्ट टाइम सांगितलं त्यांनी इलेक्शनचं रिझन आलं होतं. सो जेव्हा तुमची त्या लॉटरीची किंवा त्या स्कीमची एंड डेट जवळ येते फॉर्म सबमिट करायची, त्याच्या 4-5 दिवस आधी हे डिक्लेअर करतात आणि लॉटरी डेट एक्सटेंड करतात. तर तुम्ही ईएमडी अमाऊंट पे करण्याची जराही घाई करू नका. तुम्ही ती पे तेव्हाच करा जेव्हा ईएमडी अमाऊंट पे करण्याची लास्ट तारखेसाठी फक्त 2 ते 3 दिवस उरले असतील. कारण की जर तुम्ही एक्झॅक्ट एंड डेटलाही जाऊ नका, कारण की शेवटच्या दिवशी गेलात तर त्यांची साईट ॲज युजल पुन्हा लोड घेत नाही आणि शेवटच्या दिवशी
ती साईट पूर्णपणे पुन्हा हँग होऊन जाते. सो एकदम शेवटच्या दिवशी जाऊ नका. 2-3 दिवस आधीच जेव्हा एंड डेट जवळ येते EMD अमाऊंट भरण्याची, त्यावेळेस जाऊन तुम्ही ती अमाऊंट पे करा, जेणेकरून लॉटरीची डेट जर पुन्हा एक्सटेंड होणार असेल तर तुम्हाला त्या आधीच कळून येईल आणि एकदम लास्ट डेटला न भरल्यामुळे तुम्हाला हा हँगचा जो इश्यू आहे, साईट हँग होण्याचा जो इश्यू आहे, त्याचाही त्रास होणार नाही. तर अशा प्रकारे जेव्हा लॉटरी किंवा कोणतीही स्कीम अनाऊन्स होईल, तुम्ही रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करून घ्या. रजिस्ट्रेशन फीज जी असेल ती त्यावेळेलाच भरून घ्या. फक्त EMD अमाऊंट जी आहे ती पे करा तुम्ही तेव्हा जेव्हा लॉटरीची एंड डेट येण्यासाठी 2 ते 3 दिवस उरले असतील. मी पुन्हा सांगेन, शेवटच्या दिवसावरती जाऊ नका या अशा काही इन्सिडेंटमुळे, कारण शेवटच्या दिवशी परत सिडकोची साईट जी आहे ती हँग होणार आणि त्याचा त्रास तुम्हाला होणार आणि तुमच्याकडून ती लॉटरी मिस होऊ शकते. सो अशा प्रकारचे जे प्रिकॉशन तुम्ही घेतलं तर तुमची जी EMD अमाऊंट आहे ती विनाकारण जास्त काळासाठी अडकवली जाणार नाही. आणि अशा प्रकारेच तुम्ही येणाऱ्या लॉटरीजमध्ये किंवा स्कीम्समध्ये ही काळजी घ्या. आणि ज्यांना आता ऑक्शन प्रक्रियेमध्ये जो त्रास भोगावा लागला आहे त्या सर्व अर्जदारांनी नक्कीच सिडकोच्या ईमेल ID आणि नंबरवरती किंवा तुमच्याकडे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे तिथे जास्तीत जास्त प्रमाणावरती हायलाईट करून लवकरात लवकर जर तुम्ही कंप्लेंट रजिस्टर केली सिडकोकडे, सिडकोच्या ऑफिशियल हँडल्सवरती जर तुम्ही तुमचे मतं व्यक्त केली तर जाऊन सिडको ती कन्सिडर करून जी उद्या जी होणार आहे रिझल्ट डिक्लेरेशन त्याला पुढे ढकलून आपल्याला अजून ऑक्शन करण्यासाठी टाइम देऊ शकते. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं कारण हा व्हिडिओ बनवण्यामागे हेच होतं की जे या ऑप्शन प्रक्रियेमध्ये झालं ते पुन्हा होऊ नये आणि जे पुढे जाऊन अप्लाय करणार आहेत सिडकोच्या किंवा म्हाडा लॉटरीच्या कोणत्याही प्रकारच्या ऍप्लिकेशन प्रोसेसमध्ये जेव्हा पार्टिसिपेट करणार आहेत तर त्यांना या गोष्टीची कल्पना असावी आणि त्यांना या सर्व गोष्टीची माहिती असेल तर ते या सगळ्या गोष्टीसाठी आधीच प्रिकॉशनरी पावलं जी आहेत ती उचलू शकतात. तर मित्रांनो, जर मी या सर्व माहितीमध्ये काही गोष्टी मिस केल्या असतील तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून आपले व्हिडिओ जे बघत असतील त्यांना त्याबद्दल ही माहिती मिळेल आणि आपण जास्तीत जास्त माहिती सर्वांपर्यंत पोहोचवू शकतो आणि त्याद्वारे येणाऱ्या लॉटरीजमध्ये त्याचा फायदा हा सर्वांनाच घेता येऊ शकतो. तर मित्रांनो, थांबूया आपण आपल्या व्हिडिओमध्ये इथेच आणि भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन माहितीबरोबर. धन्यवाद.